नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयाची जी काही भरती सुरू झाली आहे त्यामध्ये 8 फेब्रुवारी 2024 ला जो काही शिपाईचा पेपर झाला होता त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार 2023 हा सुनील कुमार यांना मिळाला आहे. सुनील कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, सुनील कुमार हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार ची सुरुवात कधी झाली आणि कोणाला दिला जातो? तर याचं उत्तर आहे, द्रोणाचार्य पुरस्कारची सुरुवात ही 1985 साली झाली आणि हा कोणाला दिला जातो तर क्रीडा प्रशिक्षक जे असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फुलपाखरू हा कोणत्या गटात येतो? तर याचं उत्तर आहे, फुलपाखरू हा कीटक या गटामध्ये येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशी केंद्रांचा शोध कोणी लावला? तर पेशी केंद्रांचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गरुड युद्ध सराव फ्रान्स व भारत यांच्यामध्ये राजस्थानमधील कोणत्या भागामध्ये झाला आहे? तर याचं उत्तर आहे जोधपूर. म्हणजेच मित्रांनो, गरुड युद्ध सराव हा राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी झाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रबर हे पीक कोणत्या वनस्पतीपासून घेतले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, रबर हे पीक हेविया ब्रासिलिनेसिस या वनस्पतीपासून घेतले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांची आत्महत्येचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ या ठिकाणी जास्त आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर मराठी व्याकरणामध्ये जर बघितलं तर समापन कर्मणी प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोग यावर पण काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर रयत याचा समानार्थी शब्द काय आहे याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की रयत या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे. त्यानंतर आर्टिकल क्वेश्चन यावर पण काही क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्यानंतर कमी बोलणारा म्हणजे कोण? तर याचं उत्तर आहे, कमी बोलणारा म्हणजे याला आपण अबोला असं म्हटलं जातं मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.